शिमगाडी। सतीश सतीश जरा फोन घे रे। अर्जू तुझा फोन वाजतोय ना, तू घे। यार मला झोप येते ना। अगं मला पण झोप येते। काय नाही कोण येतं? विजयाचा मिस कॉल आत्ता? सतीश विजयाने फोन केला होता? फोन करून विचार दिला काय काम आहे ते। हा हॅलो हॅलो हा विजया बोल ग, फोन का करत होते? अर्चू तू जरा येतेस का खाली? ए बाई आता मला खूप झोप येते ग। बर ठीक आहे। ए थांब 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 आले। काय ग काय झालं? सतीश आता काही विचारू नकोस, मलाच काही माहित नाहीये, तुला आल्यावर सांग। थांब ना जरा। ही विजया सुद्धा ना झोपू पण देणार नाही बाई। काय काय ग विजया काय झालं? काय नाही ग, माझी ना जरा चिडचिड व्हायला लागली। हो ते कळतच आहे, पण कोणामुळे? आणखी कोणामुळे? मेघना। मेघना आई आता तिने काय केलं? काय केलं? अर्चू ग तू होतीस ना तिथे, तुझ्या समोरच झालंय जे झालंय ते। मगाशी ती जेव्हा चहा द्यायला आली होती तेव्हा ना? हा आलं ना तुझ्या पण लक्षात? आलं थोडस लक्षात माझ्या, पण तेव्हा काय झालं अचानक फोन आला ना त्यामुळे। तुझा फोन यायच्या आधी बोलली होती ती, कळलं ना? हो का? हा हो हो काय काही तुझ्या लक्षात आलेलं नाही? अगं काय ना अर्चू, म्हणजे मला मान्य आहे अगं, ती इथे होती ना तेव्हा मला खूप मदत होत होती तिची, करायची सुद्धा ती। पण आता नाहीये तर बोलून कशाला दाखवायचं ना? म्हणजे मी करते सगळं मॅनेज, घरकाम, स्टोअरचं काम, मुलांचा अभ्यास, सगळ्याचा माझ्यावर खूप ताण पडतोय। पण मी काही तक्रार केली आहे का? मी करते ना आनंदाने। माईंना पण ना आता पूर्वीसारखं नाही होत बिचाऱ्यांना। हो ना, तरी मी माईला सतत सांगत असते, म्हणजे काही जर असेल तर प्लीज मला बोलव मदतीला म्हणून। तुझं काही नाहीये ग अर्चू, तू येतेसच की हाक मारली की। मी मेघनाचं म्हणते। हा बघ ना कशाला उगाच मानभावीपणा करायचा? कुणी काही म्हणालंय का? कशी म्हणाली? नाही मी म्हणतच होते आदित्यला की आता मी नाहीये ना तर सगळा भार विजयाताईंवर पडतोय, म्हणून मला त्यांची आठवण येते। आता माझ्यावर सगळा भार पडतोय म्हणून हिला कशाला आठवण येणार आहे माझी? हो ना, उगाच स्वतःचा मोठेपणा। नाही तर काय, सारखी आठवण येते म्हणे। कशाला आठवण येणार आहे माझी? माझ्यावर काम पडतंय म्हणून? तिचं चालू आहे ना सगळं व्यवस्थित, नोकरी चालू आहे, मजा चालू आहे। आदित्यने पण बघितलंस ना, लगेच स्वतःची बदली करून घेतली तिकडे। मला तर वाटतं मेघनानीच सांगितलं असेल त्याला बदली करून घे म्हणून। मी इकडे जखडलेले, काहीही करायचं म्हटलं ना की 4 वेळा विचार करायला लागतो ग, स्वतःसाठी 2 मिनिटं पण नाही मिळत। आणि म्हणे मला तुमची आठवण येते। तुझा तरी विश्वास बसतोय का ग अर्चू याच्यावर? नाही, तेव्हापासून ना मनच उडालंय माझं। विजया हे बघ,
तू सध्या तरी शांत राहा बरं. जाऊ दे, चाललंय ना सगळं व्यवस्थित, सुखी राहा म्हणावं. मेघना, अजूनही तेच चाललंय का तुझ्या डोक्यात, ते विजयाचं? हो. चल आपण आत्ताच्या आत्ता जाऊया तिच्याकडे. चल. ए नाही आदित्य, 2 दिवसांसाठी आलोय आपण आणि त्यात हे असं काही नको. पण मग हा असा तणाव चालणार आहे का? खूपच डेलिकेट झालंय रे हे. हे बघ, विजयाशी जाऊन सरळ ओपनली बोलणं हाच एक मार्ग आहे. आपल्या घरातला अलिखित नियम आहे तो. थोडंसं टोचतं पण रक्त साकाळून राहत नाही. नाही रे आदित्य, सगळ्याच बाबतीत तसं नसतं. काही गोष्टी खूप नाजूक असतात. आपण जाऊन आता विजयाताईंना म्हंटल तर त्या म्हणतील माझ्या मनात असं काहीच नव्हतं आणि विषय संपेल. पण मला पक्क माहितीये की त्यांच्या मनात काहीतरी सलतंय आणि ते जर आपण इतक्या घाईघाईनं बोललो ना आदित्य, तर सगळंच बिनसेल रे. त्यापेक्षा ना आपण गप्पा बसूया, त्यांच्या मनात तसं काहीच नव्हतं असं समजूया. जेव्हा आपली पुन्हा भेट होईल तेव्हा मला जे जाणवलं ते खरं होतं की नाही हे मला आपोआपच कळेल, है ना? ठीक आहे, पण तसं काही नसेल. आय होप सो. शेवटी आपलं घर ते आपलं घर. पायच निघत नाही रे आदित्य. हो यार, माझं पण तसंच झालं. सकाळी उठलो तर पार विसरूनच गेलो होतो. पुण्याचं घर, ट्रान्सफर सगळंच. रोजच्या सारख्या तयारीला लागलो आणि बॅग दिसली. अरे 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 अरे, बसलोच परत. पण ठीक आहे, कांट हेल्प. जो हे सो हे, निघावं तर लागेलच आपल्याला. बरं ऐक, आपल्याला डायरेक्ट ऑफिसला जायचं, या हिशोबानेच तयारी करा, उशीर नको व्हायला. हो, ऍक्च्युली आज सुट्टी मिळाली असती तर किती बरं झालं असतं नाही. घरात असा वेळच नाही मिळाला आपल्याला. दुकानाचीच धावपळ चालू होती. हे पण मस्त झाला ना कार्यक्रम. हो खरंच, बाबा तर खूप खुश होते आणि त्यांच्यासाठी मला सगळ्यात जास्त आनंद झाला. एक तर ते आता बिझी राहतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आता नानाबाईंच्या सहवासात राहतील. इनफॅक्ट या दुकानामुळे ते आपल्या घराशी खऱ्या अर्थानं जोडले गेलेत असं वाटतंय मला. जाणवलं मला ते. बरं चल, उशीर नको व्हायला, निघूया. आदित्य, विजयताईंचं काय करायचं रे? बोलायचं आहे का त्यांच्याशी? नाही म्हणजे मी जरा कन्फ्युज आहे, मला कळत नाहीये. मेघना, आत्ता निघताना नको. काय ना, उगाच घाईघाईत सगळं अर्धवट राहायचं आणि मग गोंधळ आणखीनच वाढायचा, असं नको व्हायला. आपण पुढच्या वेळेस येऊ ना तेव्हा निवांतपणे बोलू. ओके ओके. चल चल. निघाली का पाखरं? हो. डायरेक्ट ऑफिसला का? हो ना. काय ग मेघना, आता इथून पुन्हा 4 तासाचा प्रवास करून मग तू ऑफिसला जाणार. कशाला इतक्या लवकर उठून शिराणी उपमा करत बसलीस? अगं केलंच तर की विजयानी.
अजून थोडा वेळ झोपली असतीस चाललं असतं हो. नाही माई, ऑलरेडी विजयाताईंवर कामांचा खूप भार पडतोय आणि त्यात तर आता दुकानही सुरू झालंय. अगं ते केलंच ना मी ऍडजस्ट. बरोबर आहे. जय हो नानासाहेब, जय हो. या 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 बसा बसा. काय जावे बापू, तयारी झाली का तुमची? हो झाली हा? बरं, तुम्ही सगळं सामान घेतलं ना? हा मेघना, काय राहिलं नाही ना? 10 वेळा चेक करा, हा समजलं ना? नाही तर मग परत सगळी ती भानगड होऊन बसणार. आणि पोचल्यावर फोन करायचा, हा तुम्ही कधीही करत नाही मेघना फोन, कळलं ना? हा अहो हळू जरा. अहो किती सूचना कराल, किती प्रश्नांचा भडीमार करताय हो तिच्यावर. सगळं घेतलं हो बाबा, पण मन ते इथेच आहे बाबा, ते इथेच आहे. कळलं हो? नौटंकी नुसता एवढं काही करायला नकोय. अगे नौटंकी नाही का, खरंच पाय निघत नाही माझं. ए बाबा, जायचं असेल तर लवकर जा, वेळेवर जा. नसेल जायचं तर तसं कळव तिकडे त्यांना. धड न इकडे धड न तिकडे असं नको बाबा. सॉरी सॉरी सॉरी, निघतोच होता मी. अरे मलाही निघायला हवं, दुकानावर जायचंय. हा मी पण निघतो. हे मात्र खूप बरं झालं हा बाबा, तुम्ही दुकानामुळे इतके ऍक्टिव्ह झालात. खूप आनंद झालाय मला. हे सगळं क्रेडिट नानासाहेब, द ग्रेट नानासाहेब यांचं आणि अर्थात आमचे जय हो बाबाजी. हो की नाही नानासाहेब? झाली का परत सुरुवात? अशाने हवा जाईल डोक्यात माझ्या. नानासाहेब तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मागे पण सांगितलं होतं की तुम्ही लोकांच्या डोक्यातली हवा काढता हो, तुमच्या डोक्यात हवा जाऊच शकत नाही. मी तुम्हाला सांगतो असं होऊच शकत नाही तुमच्या बाबतीत. बाबा, आता तुम्ही सगळ्यांनी मिळून पुण्याला यायचं आहे बरं का? नाना करा ना तुम्ही काहीतरी अरेंज. हो तर, अरे सोडतोय की काय? काय सुरेशराव, काढायची का टूर पुण्याला? हो म्हणजे मागच्या वेळा जावई बापूंनी आमचा एक चान्स हुकवला होता. मस्करी करतोय पण आता मात्र येणार हा आम्ही. आता मात्र येणारच. हो, नाही पण सगळ्यांनी एकदम जाणं काही शक्य होणार नाही. आता दुकान आहे ना आता. हो अरे हो, ते विसरलोच होतो मी. नाही पण जोडी जोडीने येऊ आम्ही. काय का संजीवनी? हो हो, तर मला आवडेलच. हो हो चालेल चालेल चालेल, पण सगळ्यात आधी अमित दादा आणि विजयाने यावं अशी माझी इच्छा आहे. नाही, आमच्या येण्याचं बघू, पण तुम्हाला उशीर नको व्हायला. तुम्ही निघा आता लवकर. नाही काय आहे, तुम्हाला पुढे ऑफिस गाठायचंय. आमच्यासारखं नाही, घरातल्या घरात. बरं चला, आता गप्पा काय मारत बसलाय? निघा निघा, चला लवकर. हो चला चला, निघतो आम्ही. चला चला चला. एक मिनिट, कोणी उठू नका आता. अगो बाई, का? अरे का म्हणजे काय? आता तुम्ही उठणार, आमच्या बरोबर बाहेर येणार आणि मग परत आमचा पाय निघायचा नाही. उगाच इमोशनल व्हायला होतं ना सगळ्यांना. बरं चला, निघतो आम्ही. ठीक आहे. अरे राहू दे आता, राहू दे चला. सुखाचा प्रवास होऊ दे आणि पोचला फोन कर आठवणीने. वेळेने वगैरे सांगू नकोस, कळलं ना? काप जरा आता. कापतो. हो वेळ अर्धा पगार केस सांभाळायला मिळतो त्याला. चलो विजय, चला. चला चला, पळा पळा, घे ग घे. चला चला, सांभाळून जा, फोन हो. करा. चल अर्चू. हो काय हो, चल चल. काय बघ 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 बघ, चुकामुक झाली असते ना आता. अरे ऐकतच नाही यार. 5 मिनिटं करत झोपून राहिले होते. 5 मिनिटं. वाटलंच होतं मला. काय अर्जुन, नाव काढणारच आहे तू पण. अर्चना मिनी सुपर मार्केटच्या मालकिणीला हे शोभत नाही. हा, आणि बघ अर्चू, आता तुझं स्वातंत्र्य संपलंय बरं का. म्हणजे आता तू सतत दुनियेच्या नजरेसमोर असणार. पापाराजींचा असा गराडा असणार तुझ्या भोवती आणि ते तुझी छोटीशी गोष्ट सुद्धा अशी बडा चढाके सांगणार. हो, पापाराजी म्हणजे कोण रे? या इथून सुरुवात आहे. अरे म्हणजे कोण हे मला माहितीये. कोण? तू आणि अमित दादा. हो,
या दोघांना आता हँडल कसं करायचं ते मला व्यवस्थित कळलंय. कळलं? कळलं कळलं कळलं. बरं 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 काय रे आता डायरेक्ट पुन्हा ऑफिस का? काय करणार यार, पर्याय नाही. मोरे, मी सुद्धा माझं सगळं घरातलं काम ना तसंच ठेवून निघाले आता. अहो पण बाबा तयार आहेत ताई. म्हणजे तुम्ही घरातलं काम आवरून घ्या, तोपर्यंत बाबा बसतील. आणि तसंही ते उत्सुक असतातच. अरे हेच सांगत होतो हिला, पण ही ऐकेल तर शपथ. मीला म्हटलं की सुरेशराव जातील पुढे, तू घरातलं सगळं आवरून 11 11:30 पर्यंत जा. ही म्हणजे अरे काय ही म्हणजे, अरे ते आपल्यापेक्षा मोठे आहेत, त्यांना असं कसं लगेच जा असं सांगायचं. मला बाई लाज वाटतं. शी. एवढंच आहे ना, तर मग सकाळी लवकर उठायचं. मी असं करतो, पुण्याहून तुझ्यासाठी एक कोंबडा पाठवतो, खायला नाही, कुकुचकू करायला. काय तसंही ते मोबाईलचा अलार्म बिलाम काय उपयोगाचं नाही आपल्या. बर बर, आपल्याकडे बराच वेळ दिसतोय, जायचं नाहीये? हा, जायचं. ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावरच आहे नाही काही. चल बाय. इतकं असं काय करायची गरज नाही. स्वतःच्या जोकवर हसायचं आणि आम्ही केल्यावर काय. हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता दुकानाकडे लक्ष दे. हो, टेक केअर. येस, ऑल द बेस्ट. थँक्यू. तरी कोणाला सांगतोय हे बाहेर सतीश, ऑल द बेस्ट. दूर हो जा मेरे नजरों के सामने से, दूर हो जा. काळजी घ्या. हॅपी जर्नी. दाखवायचा रे. विजया, हा, ते मला ती फोडणीची मिरची हवी आहे. ऑलरेडी घातलीये ना. हो ग बाई, तसं चटका हवाच हो, Yes. नाहीतर तोंड अगदी गोड गोड होऊन जात. हो. या. अरे, योग्य वेळी आलेली दिसते. विजया, काय केलेस ग नाश्त्याला? आज विजय नाही काही, मेघना करून गेले गोड शिरा आणि उपमा. अरे वा. माझ्या आवडीचा बेत आहे. जय हो. तुम्हाला सांगतो सतीशराव, आमच्या मेघाना अप्रतिम करतात हो शिराव. अगदी उडपी हॉटेलमध्ये मिळतो तसा. जय हो, खाऊन बघा. वा, मस्त झालाय. हो सुरेशराव, खरं हो, अगदी उडपी हॉटेल स्टाईल झालेला आहे. जय हो, जय हो, जय हो. मेघनाला कळवायला हवं फोन करून. ए विजया, तू पण घे ना. नाही नकोय मला आता. अगं खरंच खूप मस्त झालाय. घेईन मी नंतर. काय ग विजय, माई आता भूक नाहीये मला. अगं असं काय करतेस विजया? अर्चू, अगं असू दे, होतं असं कधी कधी, नको वाटतं काही सुद्धा. अगं आणि भूक लागली की घेईल ती आपली आपली. नको आग्रह करूस. बरं मग चहा ठेवू का मी? तुम्ही बसा ना, मी ठेवते. हो नाही हो, विजय ते बसा ना, तुम्ही थांबा इकडे बसा. माधवी करतील ना. हा, मस्त चहा करतात त्या. विजयाताई, तुम्ही खरंच माझा ऐका. तुम्ही आमच्या मेघनांनी केलेला शिरा उपमा खा. बघा बघा, तुम्हाला किती भूक लागते ते. तुम्हाला नक्की आवडणार. होय की नाही नानासाहेब? हा. अहो विजयाताई, जय हो. घ्या घ्या, शिरा उपमा घ्या. आमच्या मेघनाच्या हातचा स्पेशल शिरा उपमा घ्या. नाही मला आता भूक नाहीये, मी घेईन नंतर. चहा टाक. ओके, ठीक आहे ठीक आहे, मी मेल करतो तुम्हाला. ओके, लगेच करतो. ओके. हॅलो. बोला. सॉरी 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 यार माई, मी पोहोचल्याचं कळवायला विसरलो. नशीब एवढं तरी कळलं की मी कशासाठी तुला फोन केलाय ते. नाही तू विसरलास, पण माझी सून नाही हो विसरली. गुड. अरे यार माई, खूप घाई झाली. परत येताना ट्रॅफिकही लागला आम्हाला, पोहोचायला उशीर झाला. म्हटलं आधी सगळं काम उरकून टाकूया आणि मग लगेच फोन करूया. हो हो, भरपूर कामं असतात नाही तुला. तुला लबाडा चांगलं माहितीये. मला काम आहे असं म्हटल्यावर माई गप्प बसणार. आधी काम कर रे बाबा असं म्हणणार. काम आहे याची ढाल पुढे करतोस तू दरवेळेला. हा, लबाड नुसता. अरे पण आम्ही पोचलो हे कळवण्यासाठी किती वेळ लागतो तुला सांग बघू. आदित्य,
मुलं जेव्हा घरातून बाहेर पडतात ना तेव्हा ती घरी येसोर आई बाबांचा जीव जीवात नसतो रे. आम्ही पोचलो एवढं. जाऊ दे, आता नाही तुला काही कळणार. तू जेव्हा बाप होशील ना तेव्हा तुला कळेल मला काय म्हणायचं ते. हे माई, सॉरी ना यार. सॉरी म्हटलं की झालं. माई लगेच पाघळली हो की नाही. मग बरोबर, चल चल, तुला कामं पडलीत ना, नाहीतर म्हणशील ही मेली माई कशाला सारखी सारखी फोन करते, माझ्या कामात अडथळा आणते, हो की नाही. काय ग माई तू पण. बर बर, चल ठेवते फोन, काम कर. हो अच्छा, नंतर बोलूया. चल बाय.